तर आज पण आहे एक लग्न आणि आज ना थोडासा लांबचा प्रवास होता, त्यामुळे आधी डोंगरकडेला जाऊन मग फॅमिलीसोबत जायचं ठरलं. पटकन आंघोळ वगैरे केली, चहा पाणी केला आणि मग निघालो आम्ही गावाकडे. आणि इथं आलो तर फक्त आईच उठल्या होत्या, बाकी सगळ्यांसाठी तर अजून सूर्य उगवलाच नव्हता. म्हटलं चला आपण आपली कामं उरकूया, म्हणून पटकन स्वयंपाक करून घेतला आणि जेवण वगैरे आटोपून छान रेडी झाले. पण आज माझं एक कन्फ्युजन होतं की ही नोजपिन लावू की नको, पण आऊंनी सांगितलं की छान दिसते. म्हटलं चला ठीक आहे. आणि आमचे सर तर आधीच फुल रेडी होते. आणि इकडे आल्यावर ना वीर आणि नेत्रला फक्त मोठे पप्पा हवे असतात, खाणं पिणं सगळं मोठे पप्पा सोबतच. असो मग निघालो आम्ही हातगावला. रस्त्यात जाताना खूप आठवणी जाग्या झाल्या. यवतमाळला माझं डी.एड झालं आणि हाच रूट असायचा, त्यामुळे सगळं आठवत होतं. मग पोचलो कार्यालयात आणि इथे एक गोष्ट खूप आवडली. छान विठ्ठल आणि कृष्णाचे गाणे सुरू होते आणि भजनी मंडळ पण खूप छान होतं, त्यांचा आवाज पण खूप भारी होता. खरं सांगायचं तर आजकाल जी गायक मंगलाष्टक म्हणतात ना, त्यात आधीसारखी मजा मला तरी वाटत नाही. कारण गावातले लोक जे जरात मनापासून मंगलाष्टक म्हणायचे ना, त्यात एक वेगळीच फील असायची. आता तर शब्द कमी आणि म्युझिकचाच आवाज जास्त येते, त्यामुळे तो फील थोडासा मिसिंग वाटतंय. तुम्हाला पण कधी कधी असं वाटतं का? नक्की मला कमेंट करून सांगा. बाकी लग्न वगैरे लागलं, जेवण वगैरे छान झालं, पाहुण्यांच्या भेटीगाठी झाल्या, खूप साऱ्या गप्पा पण मारल्या आणि मग आम्ही घरी परतलो. आणि आज मला माहेरी जायचं होतं आणि माझ्या भावाचं लग्न जवळ आले, त्यामुळे आई पण माझ्यासोबत येणार होत्या. मग पटकन रेडी झालो आणि निघालो वलवट टाकण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.